नमस्कार. कथा कथास्तू लेखन आणि सादरीकरण मंजिरी कार्यकर. काय आवाज ओळखीचा वाटतोय का? अहो वाटणारच. गेले 2 वर्ष याच आवाजाच्या माध्यमातून, कथांच्या माध्यमातून आणि आपल्या कथास्तू या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला भेटायला येतेच आहे ना. पण चेहरा मात्र परिचित नसणार, कारण आज मी पहिल्यांदा कॅमेरा समोर आलेले आहे. तुम्हीही मला परिचित नाहीच आहात चेहऱ्याने, पण तरीही तुमच्या सगळ्यांच्या नावाने मी तुम्हाला आता ओळखू लागली आहे. भारतीताई, स्वातीताई, संगीताताई, सीमाताई, प्राजक्ताताई, पायल, सोलकर सर, किशोर सर, आणखीन बरीच नावं आहेत आणि सगळ्यांची नावं माझ्या लक्षात सुद्धा आहेत. पण आज पहिल्यांदा कॅमेरा समोर आल्यामुळे थोडीशी गडबड झाली, थोडी नर्वस झालीये. तेव्हा जर कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर आधीच माफी मागते आणि प्रेमाने तुम्ही मला माफ कराल हे सुद्धा मला ठाऊक आहे. 2 वर्षांपूर्वी कथास्तू हे चॅनल आपण जेव्हा सुरुवात केली होती ते बाप्पांच्या आगमनाबरोबरच झाली होती आणि आता गणपती बाप्पांचं असंही आगमन झालंय. त्या निमित्तानेच मला तुम्हाला एक छान गोष्ट सांगायची आहे. ती गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे. आपण नवीन एक चॅनल सुरू करणार आहोत. त्या चॅनलचं नाव आहे माइंड स्टेशन. आता चॅनलचं नाव ऐकून तुम्हाला त्या चॅनलमध्ये काय काय असणार आहे याची कल्पना आलीच असेल. माइंड स्टेशन म्हटलं की मनाचं स्टेशन. आपल्या मनाची भरधाव गाडी सुटलेली आहे, कुठेतरी तिला स्टेशन करायला हवंच ना. मग मनाच्या रिलेटेड सगळे टॉपिक आपण या माइंड स्टेशनवर डिस्कस करणार आहोत. स्ट्रेस मॅनेजमेंट पासून अँगर मॅनेजमेंट पर्यंत आणि टाइम मॅनेजमेंट पासून लाईफ मॅनेजमेंट पर्यंत सगळे टॉपिक आपण इथे कव्हर करणार आहोत. आता हे चॅनल कोणी पाहायचं आहे, कुणाच्या उपयोगाचं आहे? तर सगळ्यांच्या उपयोगाचं आहे. ज्यांना सगळ्यांना मन आहे त्या सगळ्यांचा उपयोगाचं आहे. म्हणजेच थोडक्यात विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत आणि ऑफिसला जाणाऱ्या लोकांपासून अगदी आजी आजोबांपर्यंत सगळ्यांसाठी माइंड स्टेशन हे चॅनल खूप उपयोगाचं असणार आहे. आता चॅनल बद्दल मी फार काही सांगत नाही. चॅनल मध्ये एक व्हिडिओ अगोदरच गेलेला आहे, तेव्हा चॅनलला नक्की भेट द्या, सबस्क्राईब करा आणि तिथे तो व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा जरूर कळवा. लवकरच भेटूया. थँक्यू.